नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला 90 जागा दिलेल्या आहेत. आता प्रश्न असा आहे, जी माजलेली भाजप आहे, ही भाजप ठाकरे ब्रँडच्या ठिकऱ्या उडवते की मराठी माणसांच्या वादळामध्ये वाहून जाते मुंबईमध्ये, हे कळणार आहे. आता असली शिवसेना कोणती आणि नकली शिवसेना कोणती? बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वैचारिक वारसदार कोण? धनुष्यबाण नेमकं कुणाचं? शिवसेना नाव हे नेमकं कुणाचं? जे सर्वोच्च न्यायालयामध्ये लटकलेलं आहे ते मराठी माणूस ठरवणार, तर ते कशा प्रकारे ठरवणार आहे हे 16 जानेवारीला आपल्याला कळणार. राज ठाकरे यांनी माजलेला भाजप ईव्हीएम आणि मोदींच्या नावावर उड्या मारतोय असं म्हटलेलं आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी फुटाल तर संपाल असं मराठी माणसाला सांगितलेलं आहे. ही एकूणच जी परिस्थिती आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टी नकशिकांतपणे आधी गोडीत मिठी मारते आणि नंतर संपवते. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून ठाकरे ब्रँडला कशा प्रकारे धोका पोहोचू शकते या संदर्भात आपण थेट विश्लेषण करणार आहोत. मराठी माणसाने कशा प्रकारे मुंबईमध्ये जागा होण्याची गरज आहे हे सांगणारी ही निवडणूक आहे, हे लक्षात घ्या. आणि त्या संबंधी आपण विश्लेषण करतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्या प्रकारे आपल्या जागांसाठी महायुती आघाडीमध्ये लठ्ठालठ्ठी चालू आहे, याचाच अर्थ काय की प्रत्येक विचारसरणीला भर चौकात फाशी दिलं जात आहे, दिलं गेलेलं आहे. मग अशा वेळेला जी शिवसेना मराठी स्वाभिमानासाठी जन्माला आली, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या सल्ल्याने बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ही नावाची 4 अक्षरं लिहिली आणि महाराष्ट्राचं राजकारण जे आहे त्या अर्थाने स्वाभिमानाचं व्हायला लागलं. आता राजकीय यश किती मिळालं, अपयश किती भोगावं लागलं, हे सगळं बाजूला ठेव. मुळाशी जा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा आठवा, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजेत, यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपले प्राणपणाला लावले होते. त्यावेळेला 107 नव्हे तर अधिक लोकांचा बळी गेलेला आहे, त्यांनी हौतात्म्य स्वीकारलेला आहे. मग तेव्हापासून शिवसेना ही मैदानात उतरलेली आहे मराठी अस्मितेसाठी. मग मुंबईमध्ये म्हणजे लुंगी हटाव पुंगी बजाव वगैरे इथपासून किंवा मराठी माणूस तू असंच थंड बस असं शिवसेना प्रमुख ज्या वेळेला सांगत होते, तिथून तो जो मराठी स्वाभिमानाचा वन्नी पेटलेला आहे तो आता कोणत्या स्थितीमध्ये आहे? भारतीय जनता पार्टीने 2019 मध्ये सत्तेचं समसमान वाटप होईल, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पद आलंच, तो शब्द अमित शहा यांनी शिवसेना प्रमुखांच्या मातोश्रीवरच्या खोलीमध्ये उद्धव ठाकरे यांना दिलेला होता. त्याच्यानंतर अमित शहा यांनी काय केलं? तो शब्द पाळला नाही आणि म्हणून उद्धव ठाकरे यांना वैचारिक तडजोड करावी लागली, ज्याच्यावर अनेक प्रकारे टीका देखील करता येईल, हा भाग वेगळा, परंतु ती करावी लागली आणि स्वतः मुख्यमंत्री त्यांना व्हावं लागलं. जर शहा यांनी शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले असते आणि ते 2.5 वर्षांसाठी झाले असते, समसमान विभागणी झाली असती. परंतु तसं नियतीच्या मनात नव्हतं. अमित शहा हे भाडखाऊ आहेत,
ॲनाकोंडा अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे नेहमी संताप व्यक्त करतात. 25 वर्ष युती बरोबर आम्ही सडलो हे उद्धव ठाकरे वारंवार सांगतात. आणि मग त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाची ठाम राहत आणि आपलं व्यापक हिंदुत्व आणि मराठी बाणा जपत त्यांनी आपलं राजकीय जीवन पुन्हा एकदा तितक्याच निखारात म्हणजे त्या पद्धतीने त्यांनी सुरू केलं. वर्षा बंगला ज्या दिवशी त्यांनी सोडला त्यावेळेला त्या रात्री वर्षा ते मातोश्री ही जी दुतर्फा गर्दी होती शिवसैनिकांची, नागरिकांची, ती बरंच काही सांगून जात होती. लोकसभा निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं. त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये पानिपत झालं. 10 आमदार मुंबईमध्ये निवडून आले आणि त्या मुंबईच्या त्या लोकांचा जो विश्वास आहे, म्हणजे जे नगरसेवक 2017 मध्ये निवडून आले होते ते एकनाथ शिंदे यांनी पळवले. 50 नगरसेवक त्यांनी पळवले. परंतु खाली जे काही सैन्य आहे, म्हणजे शाखा प्रमुख आहेत, गट प्रमुख आहेत, ते जे जाळ आहे, महिला महिला शिवसैनिक आहेत, स्थानिक लोकाधिकार समिती आहे, ही सेवा बजावणारी जी शिवसेनेची सेना आहे खरी, त्याच्या बळावर आता उद्धव ठाकरे ही निवडणूक महानगरपालिकेचे लढवत आहे. आणि त्यासाठी राज ठाकरे यांनी सोबत केलेली आहे अगदी ठाम निर्धाराने. आणि मग 5 जुलै 2025 रोजी हे दोन्ही बंधू ज्या वेळेला एकत्र व्यासपीठावर महाराष्ट्राला दिसले त्यावेळेला जे स्वागत झालं ते का स्वागत झालं? जसं राज ठाकरे यांनी सांगितलं की आमचे काही पेल्यातले वादळ असतील ते बाजूला, जर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार येतोय, ठाकरे ब्रँडचा विचार येतोय, तर बाकीचे वाद क्षुल्लक आहेत असं म्हटलेलं. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता हे जी काही सगळी लोटस ऑपरेशन करत 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 जे काही भारतीय जनता पार्टीचं राक्षसी महत्वाकांक्षा असलेलं जे राजकारण सुरू आहे, त्यांचा डोळा आता मुंबईवर आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. ही आर्थिक राजधानी आपल्या ताब्यामध्ये पाहिजे. आणि मग गुजरातीच शीर्षस्थ नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मुंबईचा विकासाच्या नावाखाली जे काही करत आहे ते रोखलं पाहिजे अशा प्रकारचा प्रचार ठाकरे बंधू करायला लागलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये बहुतांश तथ्य आहे, ते नाकारताच येणार नाही. मुंबई अहमदाबाद मेट्रो पासून वाढवण बंदरापर्यंत अनेक विषय आहेत, ते समजावून घेतले पाहिजेत. आणि मग जो मराठी टक्का आहे, जो जो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा तो टक्का आहे. शिवसेनेचं मूळ आहे मुंबई आणि ती महानगरपालिका एकदा काढून घेतली मग ठाणे, कोकण, इतरत्र त्याचे परिणाम होणार. मग त्यासाठी भारतीय जनता पार्टी सगळे प्रयोग करत आहे. मग आता एकनाथ शिंदे यांना ज्या 90 जागा दिलेल्या त्या 90 जागांमध्ये काय करणार आहे? मराठी मतांमध्ये फूट पडली पाहिजे. मग मराठी माणसाने, आणि केवळ मराठी माणसानेच नाही तर एकनाथ शिंदे गटातील मराठी लोकांनी, शिवसैनिकांनी देखील हा विचार केला पाहिजे की शिवसेना प्रमुखांच्या देवाऱ्यातला धनुष्यबाण, त्याच्यानंतर शिवसेना हे नाव ज्या प्रकारे लोटस ऑपरेशन करून दगाफटका करून पळवण्यात आलं, त्यामुळे नुकसान कोणाचं झालेलं आहे. 2.5 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले जरूर, परंतु आज एकनाथ शिंदे यांचं काय झालेलं आहे? एकनाथ शिंदे यांचा वापर केला जातोय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जे नाव आहे, हिंदू हृदय सम्राट म्हणून जे काही नाव आहे, ते नाव, त्या नावावर हा घाला आहे तो उद्धव ठाकरे यांना राजकारणातून संपवण्यासाठीचा घाला म्हणण्यापेक्षा हा त्या ठाकरे नावावरचा घाला आहे, तो शिवसेना प्रमुखांच्या वरचा घाला आहे. म्हणजे मोदी गया तो गुजरात गया असं ज्या वेळेला लालकृष्ण अडवाणी यांना महापौर बंगल्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, त्या गुजरातच्या दंगली वगैरे, मग मोदी का क्या करने का बालासाहेब असं ज्या वेळेला लालकृष्ण अडवाणी यांनी विचारलं होतं, त्यावेळेला बाळासाहेब बोलले होते की मोदी गया तो गुजरात गया. हिंदुत्व
आक्रमकता ही लक्षात घेतली पाहिजे आणि त्याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि मग त्याच नरेंद्र मोदी यांनी ज्या वेळेला आपलं भारतीय जनता पार्टीचं म्हणून कॅम्पेन सुरू केलं, ज्या वेळेला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये त्यांनी सभा घेतली, त्यावेळेला त्यांनी साधं सौजन्य दाखवलं नाही की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना निमंत्रण देण्याचं, की तुम्ही या, पण ते दाखवलं नाही. तिथूनच सगळा घात सुरू झालेला आहे. आणि मग तो उद्धव ठाकरे ते सगळं बघत होते. मग उद्धव ठाकरे आज त्यांच्या एकट्याच्या अस्तित्वासाठी लढत नाहीत. ते ज्या अर्थी म्हणतात की हे मराठी म्हणजे माणसं फुटाल तर संपाल, हे का म्हणत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. उद्धव ठाकरे कुणाला भेटत नाही, अमुक नाही, तमुक नाही, ह्या असंख्य तक्रारी असतील, पण उद्धव ठाकरे यांच्या रूपाने जो खरा वारसदार आहे शिवसेनेचा, बाळासाहेब ठाकरे यांचा, त्याला जर लाथाडलं तर मराठी माणसाचं नशीब जे आहे ते फुटल्यासारखं होणार आहे मुंबईसाठी. आणि आता महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी जे काही चाललेले आहे त्याचे पडसाद जे उमटलेले आहेत, जे शिंदेगड जो सरसावलेला आहे, चांगल्या प्रकारे यश राजकीय मिळवतोय, तो कशाच्या बळावर मिळवतोय? शेवटी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरूनच मिळवतोय. तो जर त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा छायाचित्र काढलं बाजूला, तर काय होणार आहे? फक्त पैशाच्या थैल्यांवर यश मिळणार आहे का? आणि मग हे यश मिळू नये यासाठी आता कोण प्रयत्न करत आहे खरं? तर भारतीय जनता पार्टी करते. नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये ते दिसलं. अमित शहांकडे धावत धावत गेले. एकनाथ शिंदेना तो राजकीय आश्रय फार महत्वाचा आहे 21 जानेवारी 2026 पर्यंत. मग ते लक्षात घेतलं पाहिजे. मग अमित शहा यांनी सांगितलं म्हणून काय रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष लगेच ते आम्ही महायुतीमध्ये लढणार मुंबईसह इतर ठिकाणी असं म्हणाले. प्रत्यक्षात काय चाललेलं आहे? मुंबईमध्ये वापरून घ्यायचं. आता एकनाथ शिंदे यांना जे मुख्यमंत्री पद दिलं होतं त्याची पुरेपूर किंमत वसूल करण्यासाठी, एकनाथ शिंदे यांना शिवसेना संपवण्यासाठी, मुळासकट मुंबईमध्ये हे करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना वापरून घेतलं जात आहे. बाकी तुम्ही पुण्यामध्ये बघा, नाशिकमध्ये बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा, काय चाललेलं आहे? एकनाथ शिंदेना काय किंमत दिली जाते? एकनाथ शिंदे नावाला कागदी वाघ राहिलेले, त्यांचे सगळे दात काढून घेतलेले आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग आता अशा प्रकारे जर ठाकरे बंधू आपली काही रणनीती आखून काम करत असतील, त्यांच्यामध्ये देखील बंडाळी होणार आहे. मग त्या बंडाळीतल्या काही लोकांना काही खरेदी केलं जाणार आहे. हे सगळं या दुपारपर्यंत हे सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत यादी घोषित केली जात नव्हती. हे बोलून दाखवलं होतं की ते टोळीचं लक्ष आहे, राज ठाकरे म्हणाले होते. आणि ते खरं आहे. जर महाराष्ट्रासाठी एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर तो ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष जिवंत राहायला पाहिजे, कुठलीही त्याच्यामध्ये फूट न पडता. आता याच्यानंतर निवडणुका नाहीये 2029 पर्यंत, हे लक्षात घेतलं पाहिजे. तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. आणि मग ती जी लाट आहे ही मराठी मतांची लाट मुंबईमध्ये उसळणं अतिशय आवश्यक आहे. आणि महाराष्ट्राच्या एकूणच विचारसरणीवर, आता विचारसरणीला फाशी दिलेली आहे तर भाग वेगळा, परंतु निदान एक काहीतरी एक धागा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, एक मजबूत पक्ष हा राहायला पाहिजे. उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काय 16 जानेवारी नंतर काय जो निकाल लागेल त्याच्यानंतर जर पुन्हा फारकत घेतली तर ती देखील महाराष्ट्राला परवडणारी नाही. जो सर्वसामान्य मनसैनिक आहे, जो सर्वसामान्य शिवसैनिक आहे, तो आनंदित झालेला आहे. आणि त्याच्या दबावामुळेच हे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. त्यांच्या वैयक्तिक राजकीय पक्षाच्या अस्तित्वासाठी असो किंवा इतर कोणतंही कारण असो, पण मराठी माणसांनी त्यांना भाग पाडलेला आहे. ज्या प्रकारे ते जेव्हा जेव्हा भेटले अलीकडच्या काळामध्ये, प्रसार माध्यमांनी त्यांना भरपूर अशी प्रसिद्धी का दिली? कारण लोकांच्या मनामध्ये की तुम्ही का वेगळे झालेला. जसं एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यमान चोरलं,
पळवलं. एक अमित शहा यांनी थैल्या सोडल्या, लोटस ऑपरेशन केलं. हा सगळा जो तमाशा महाराष्ट्राला बघावा लागला. त्या तुलनेमध्ये राज ठाकरे यांचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मतभेद झाले. त्याच्यानंतर त्यांनी पक्ष 2006 साली 9 मार्चला तो जो काही स्थापन केला, ते नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं ठेवलं. ते काही शिवसेनेवर हक्क सांगितलं नाही, वेगळं चिन्ह घेतलं आणि त्यांचा राजकीय संघर्ष सुरू आहे. तो आजपर्यंत सुरू आहे. अशा वेळेला मनसैनिकांनी निर्धारपूर्वक, काल त्यांनी जो मंत्र दिलेला आहे राज ठाकरे यांनी, तो जपून, मग उमेदवार उबाठाचा आहे का मनसेचा आहे याचा विचार न करता प्रत्येक बूथवर काम केलं पाहिजे. हे हे ही हे लक्षात ठेवा. अशा प्रकारची आग्रहाची कळकळीची विनंती त्यांनी केलेली आहे, ती मानली पाहिजेत. आणि मग एकनाथ शिंदे हे त्यांच्या कर्माने संपणार आहेत. आता त्यांनी जे काही दुष्कृत्य त्या अर्थाने केलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे यांच्या जमेच्या अनेक बाजू आहेत, त्या त्या विसरून चालणार नाही. परंतु त्या जमेच्या बाजू जरी लक्षात घेतल्या तरी देखील त्यांच्याकडून मोठा अपराध व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीने आणि राज ठाकरे यांच्या शब्दातील माजलेल्या भारतीय जनता पार्टीने एक मोठा डाव टाकलेला हे लक्षात घ्या. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होईल, त्याच्यामध्ये ते बोलतील की मराठी भाषेला मी अभिजात दर्जा दिला. पण मागणी कोणी केली होती? ती राज ठाकरे यांनी केलेली. घाटकोपरच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ज्या प्रमुख 5 मागण्या केल्या होत्या, तेव्हा ही मागणी केली होती की मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या. हे 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 सांगणार नाहीत भारतीय जनता पार्टीचे लोक. हिंदुत्वाच्या इकडं तिकडं गप्पा मारत बसतील की कसं खान मोहल्ला वगैरे काय ते. आणि मग त्याचीच भीती आहे. मग सर्वसमावेशक हिंदुत्व म्हणजे केवळ कर्मकांड, देवळातलं हिंदुत्व, घंटा बडवणारं हिंदुत्व, मनुवादी हिंदुत्व, हे 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 नकोय शिवसेनेला. त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मांडणी करत आहेत. आणि ती मांडणी लोकांच्या गळी म्हणजे लोकांना पटवून देता आली पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. आणि ते पटवून कोण देऊ शकतं? तर ही मराठी मतांची पाहणारी जी लाट आहे तीच पटवून देऊ शकते. त्यामुळं एक लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येकाने की विचारसरणी जी महाराष्ट्राच्या भल्याची आहे, मराठी माणसांच्या भल्याची आहे, तेवढी कटुता मनामध्ये आणून तो जो वन्य आहे, मराठी जे वादळ आहे, ती जी आग आहे, ती मनामध्ये ठेवून हा मुंबईचा व इतर ठिकाणचा लढा लढला पाहिजे, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.